कोविडच्या काळामध्ये आम्हाला एक सगळ्यांनाच धक्का बसला, तसा मलाही धक्का बसला. मी शेअर मार्केट बद्दल विचार केला आणि रिसर्च केलं तर एक लॅपटॉप, एक इंटरनेट कनेक्शन आणि 7,000 कंपन्यांबरोबर आपण ज्यांना शेअर मार्केट बद्दल अजिबातच माहिती नाहीये त्यांना तुम्ही शेअर मार्केट बद्दल काय सांगाल? शेअर मार्केट नक्की काय आहे? असं वाटतं की शेअर मार्केट बद्दल बऱ्याचशा लोकांचं आहे ना नॉलेज हे खूप कमी आहे. त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यांनी कुठून सुरुवात करावी? वेअर इन टेक्निकल मध्ये लाईव्ह मार्केटमध्ये जे कॅन्डल्स आणि चार्ट्स जशा पद्धतीने वर्क होतात त्याच्यावरती तुमची सायकोलॉजी ठरते. लॉंगर द टाइम फ्रेम इट इज कॉल्ड एज अ इन्व्हेस्टमेंट, राईट. शॉर्टर द टाइम फ्रेम इट इज कॉल्ड एज अ ट्रेडिंग. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क ऑन व्हॉट बेसिस? तर प्रोबॅबिलिटी ऑफ ट्रेड. बुलिश वेपन्स मध्ये कुठल्या कुठल्या कॅन्डल्स येऊ शकतात, तर बुलिश एंगल्फिंग येऊ शकते. पण ऑप्शन बाईंग मध्ये पेशन्स आणि तो परसिव्हरन्स असणं पण गरजेचं आहे. शेअर मार्केट वरूनच आपल्याला बाकीच्या पण इन्व्हेस्टमेंट्स पाहता येतात, बघता येतात.